मित्रांनो, कशी आहात? बरे आहात ना? मित्रांनो, मानवाचे आयुष्य हे विविध अनुभवांनी भरलेले असते. या अनुभवामध्ये आनंद आणि दुःखदायी क्षणांचा समावेश असतो. परंतु काही वेळा आपल्याला अशा व्यक्तींना तोंड द्यावे लागते जे आपल्या जीवनात सतावतात किंवा अपमान करतात. अशा व्यक्तींना योग्य तो बदला देण्याची भावना स्वाभाविक असू शकते. परंतु मनोविज्ञानानुसार सतावणाऱ्या व्यक्तीला बदला घेऊन दाखवणे की आपल्याला काहीच फरक पडत नाही हे अधिक प्रभावी असू शकते. सतावणारी व्यक्ती कोण असते? सतावणारी व्यक्ती ही अशी व्यक्ती असते जी आपल्या कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा व्यक्तिगत जीवनात आपल्याला त्रास देते, अपमान करते किंवा खोटे आरोप लावते. अशा व्यक्तींना तोंड देणे खूपच आव्हानात्मक असू शकते आणि त्यांच्या क्रियाकलापांमुळे आपल्याला ताण, चिंता आणि नैराश्य यांचा सामना करावा लागू शकतो. बदला घेण्याची प्रेरणा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सतावते किंवा अपमान करते तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून बदला घेण्याची प्रेरणा होते. ही प्रेरणा स्वाभाविक असू शकते कारण ती आपल्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी असते. परंतु सतावणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष बदला घेणे हे अनेकदा आपल्याला अधिक ताणतणाव आणू शकते आणि आपला वेळ व ऊर्जा व्यर्थ घालू शकते. योग्य बदला म्हणजे काहीच फरक पडत नाही हे दर्शवणे, सतावणारे व्यक्तीला दाखवणे की त्यांच्या क्रियाकलापांमुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही हे एक प्रभावी रणनीती आहे. त्यामुळे या व्यक्तीला कळते की त्यांच्या वाईट वागण्यामुळे आपले आत्मसन्मान किंवा आत्मविश्वास कमी होत नाही. यासाठी काही तंत्राचा वापर करता येऊ शकतो. नंबर 1, संवेदनशीलता कमी करणे. सतावणारी व्यक्तीच्या वागण्याने आपल्याला कितीही त्रास होऊ शकतो, परंतु त्यावर प्रतिक्रिया देण्याची त्यांना अनुल्लेखनीय वाटू देणे यामुळे ती व्यक्ती आपल्याला त्रास देणे बंद करू शकते. नंबर 2, स्वतःवर नियंत्रण ठेवणे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून त्या व्यक्तीला दाखवणे की त्यांच्या क्रियाकलापांचा आपल्या जीवनावर कोणताही परिणाम होत नाही हे आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. नंबर 3, स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे. सतावणाऱ्या व्यक्तीच्या वागण्यामुळे विचलित न होता आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे यामुळे आपली उत्पादकता वाढते आणि आपल्याला आनंद मिळतो. नंबर 4, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. नकारात्मक परिस्थितीमध्येही सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे यामुळे आपली मानसिक स्थिरता टिकून राहते आणि सतावणारी व्यक्तीच्या वागण्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. व्यक्तीचा योग्य बदला घेणे म्हणजे त्यांना दाखवणे की त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. यामुळे त्या व्यक्तीला आपली मर्यादा कळते आणि आपल्याला मानसिक शांती मिळते. या तंत्राचा वापर करून आपण आपल्या जीवनात आनंद आणि संतोष प्राप्त करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.